Hello friends, welcome to our English class. Today we are going to see that is our next poem is 2.3 The Twins. This poem is written by Henry Sambrook Leigh. सॅम्ब्रुक ले या पोएटनी ही पोएम लिहिलेली आहे. दिस इज व्हेरी ह्युमरस पोएम. ह्युमरस म्हणजे ज्याच्यामध्ये खूप विनोद तयार होतो. ह्युमरस पोएम अबाउट अ पेअर ऑफ ट्विन ब्रदर्स. जे काही ट्विन ब्रदर आहे, ट्विन्स आपण त्याला म्हणूया, जुळी, जे काही जुळी भावंड आहे त्यांच्याविषयी पोएम आहे बघा. या पोएममध्ये जर आपण पोएटिक डिव्हायसेसमध्ये बघितलं तर फिगर ऑफ स्पीच वापरली गेलेली आहे. कोणती फिगर ऑफ स्पीच आहे याच्यामध्ये? हायपरबोल. आता हायपरबोल म्हणजे अतिशयोक्ती अलंकार. त्यालाच आपण एक्झॅगरेशन किंवा ओव्हर स्टेटमेंट असं सुद्धा म्हणू शकतो. मग आता या एक्झॅगरेशन किंवा हायपरबोल किंवा ओव्हर स्टेटमेंटमुळे काय होतं, बऱ्याच वेळा ह्युमर तयार होतो, विनोद निर्माण होतो आणि मग त्याच्यातून आपल्याला जरा हसायला येतं. हे एक्झॅगरेशन सांगितलं, काहीतरी जास्तीचं सांगितले, अतिशयोक्ती सांगितले असं त्या शब्दामधून किंवा त्या लाईनमधून आपल्याला कळतं. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल या ठिकाणी मी सांगेल, शी इज ॲज थिन ॲज अ पिन. बघा, शी इज ॲज थिन ॲज अ पिन म्हणजे ती टाचणीसारखी बारीक आहे. म्हणजे थोड्या वेळ आपल्याला हसायला पण येतं, टाचणीसारखी बारीक आहे. अजून एक उदाहरण, ही हॅज अ पी साईज ब्रेन. त्याचा मेंदू कशासारखा आहे? वाटाण्याच्या आकाराचा आहे. माय शूज आर किलिंग मी. माय शूज आर किलिंग मी म्हणजेच काय, माझे जे काही बूट आहे मला ते काय करतात, अतिशय वेदना देत आहेत. अगदी मरणाच्या वेदना, मारण्यासारख्या वेदना मला देत आहेत. मग आता यासारख्या ज्या काही ओळी असतात त्याला म्हणतात, त्या ओळीमध्ये हायपरबोल हा जो काही फिगर ऑफ स्पीच आहे अलंकार होत असतो. आणि हा हायपरबोल अलंकार या आपल्या ट्विन्स या पोएममध्ये वापरलेला आहे. तर मित्रांनो, तर पोएमला आपण सुरुवात करूया. नेमकं या पोएममध्ये, या कवितेमध्ये काय दिलेलं आहे? लेट्स सी. In form and feature, face and limb, I grew so like my brother, that fox got taking me for him, and each for one another, it puzzled all our kith and kin. It reached a fearful pitch, for one of us was born a twin, yet not a soul knew which. आता या ठिकाणी असलेले जे काही हार्ड वर्ड्स किंवा ते शब्द आपण त्याच्या आधी बघूया आणि त्याच्यानंतर या स्टांजामध्ये नेमकं काय दिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला बघायचे. फर्स्ट वन इज अ ट्विन्स. ट्विन्स म्हणजेच काय? ब्रदर्स ऑर सिस्टर्स बॉर्न ऑफ द सेम मदर अँड ॲट द सेम टाईम, म्हणजे जुळी भावंड. इन अ फॉर्म अँड अ फीचर, या ठिकाणी असलेला दॅट इज फॉर्म अँड फीचर. फॉर्म अँड फीचर मीन्स दॅट स्ट्रक्चर अँड अपिअरन्स, म्हणजे त्यांचं चेहरेपट्टी किंवा त्यांचं जो काही रूप होतं दॅट इज व्हेरी सेम. अँड फेस अँड लिम्ब म्हणजे अगदी दोघंही, फेस अँड लिम्ब, फॉर्म अँड फीचर्स. आय ग्र्यू सो लाईक माय ब्रदर. या ठिकाणी जो काही नॅरेटर आहे किंवा तो पोएट म्हणतो, आय ग्र्यू सो लाईक माय ब्रदर, मी माझ्या अगदी भावासारखाच वाढलो. कारण ते ऑब्व्हियसली दोघं जुळी होती, जुळी त्या पद्धतीने सारखीच वाढणार, सारखेच दिसणार. I grew so like my brother that fox got taking me for him. आता या ठिकाणी फॉक्स म्हणजे लोक, FOLKS. फॉक्स मीन्स दॅट लोक. गॉट टेकिंग मी फॉर हिम, लोक काय करायचे? दॅट इज दे वेर व्हेरी कन्फ्यूज, दे वेर बिगॅन टू मिस्टेकिंग वन फॉर द अदर. गॉट टेकिंग मी फॉर हिम म्हणजेच माझ्या भावाला किंवा जो काही माझा भाऊ आहे तो जुळा, मला पाहिल्यानंतर त्याला समजायचे आणि त्याला पाहिल्यानंतर मी आहे असं लोकांचं कन्फ्युजन होत असायचं. अँड ईच फॉर वन अनादर, इट पझल्ड ऑल अवर कीथ अँड कीन. दॅट इज अ कीथ अँड कीन मीन्स दॅट रिलेटिव्ज, मित्रवन, के जे काही नातेवाईक असतात, सगळे सोयरे, त्यांना म्हणतात कीथ अँड कीन. मग कधी कधी काय व्हायचं, कीथ अँड इट पझल्ड ऑल अवर कीथ अँड कीन, इट रीच अ फिअरफुल पिच. म्हणजे आमच्या दोघांकडे बघून आमचे जे काही रिलेटिव्ज होते त्यांचासुद्धा, ते सुद्धा कन्फ्यूज व्हायचे. पझल्स म्हणजे आपण म्हणतो ना, ते सुद्धा कोड्यामध्ये पडायचे की नेमकं कोण आहे यांच्यामधलं. असे आम्ही एकदम दोघं एकसारखे दिसायला होतो. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन, येट नॉट अ सोल न्यू विच. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन, yet not a soul knew which.
वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन. आमच्यापैकी जो कोणी होता तो एक प्रकारे एक ट्विन म्हणून जन्माला आला होता. आता ते मला माहीत नाही नेमकं मी आधी जन्माला आलो की तो आधी जन्माला आला माझा भाऊ. पण आमच्यापैकी दोघांपैकी एक तरी आज जुळा म्हणून जन्माला आला. म्हणजे जर माझा जन्म आधी झाला असेल तर माझा भाऊ जुळा म्हणून जन्माला आला, आणि जर माझा भाऊ आधी जन्माला आला असेल तर मी एक जुळा म्हणून जन्माला आलो. येट नॉट अ सोल न्यू विच. म्हणजे अजूनही शुअर नाही आहे की नो वन न्यू फॉर शुअर विच ऑफ देम वॉज इट. मग नेमकं कोण जुळा आहे अजूनही आमच्या आत्म्याला सुद्धा माहीत नाही आहे. बघा आता या ठिकाणी असलेलं दॅट इज जे काही डिस्क्रिप्शन आहे ते आपण या ठिकाणी बघूया. द नॅरेटर वॉज वन ऑफ अ पेअर ऑफ ट्विन्स. म्हणजे नॅरेटर जो आहे तो जुळ्यांमधला एक ती जुळ्यांमधली एक जोडीमधला तो एक आहे. राईट फ्रॉम बर्थ ही अँड हिज ब्रदर वेअर सिमिलर इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम. अगदी सुरुवातीपासून जन्मल्यापासून ते अगदी दोघंही सिमिलर होते. बोथ ट्विन्स वेअर सो मच अलाइक दॅट पीपल बिगॅन मिस्टेकिंग वन फॉर द अदर. ट्विन्स वेअर सो मच अलाइक, दोघं एकसारखे होती त्याच्यामुळे लोक काय करायचे, बिगॅन टू म्हणजे आयडेंटिफाय करायला त्यांच्यामध्ये चुका व्हायच्या, नेमकं कोण आहे यांच्यामध्ये. ऑल रिलेटिव्स अँड फ्रेंड्स वेअर कन्फ्यूज अँड ॲट टाइम्स द कन्फ्युजन रीच अ व्हेरी हाय लेवल. आता पिच म्हणजे काय, अगदी लिमिट हाईटपर्यंत, परिसीमा मर्यादा आपण त्याला म्हणूया. म्हणजे जे काही रिलेटिव्स होते, नातेवाईक होते, जे काही मित्र होते ते सुद्धा खूप कन्फ्यूज व्हायचे. त्यांना सुद्धा ते कोड्यामध्ये पडायचे, नेमकं यांच्यामधलं कोण आहे. आणि हे कन्फ्युजन अगदी लास्ट शेवटच्या व्हेरी हाय लेवलपर्यंत पोचायचं. इट वॉज सर्टन दॅट वन ऑफ देम वॉज बॉर्न अ ट्विन बट नो वन न्यू फॉर शुअर विच ऑफ देम वॉज इट. इट वॉज सर्टन दॅट, हे अगदी नक्की खरं आहे, त्यांच्यापैकी एक जण जुळा म्हणून जन्माला आला होता, पण अजूनही कोणाला नो वन न्यू फॉर शुअर विच ऑफ देम वॉज इट. म्हणजे त्यांच्या आत्म्यांना सुद्धा माहीत नाही की नेमका यांच्या दोघांपैकी एक जुळा तो कोण आहे. सी द नेक्स्ट वन. वन डे टू मेक द मॅटर वर्स, before our names were fixed, as we were being washed by nurse, we got completely mixed, and thus you see by fate's decree, or rather nurse whim, my brother John got christened me and I got christened him. आता या ठिकाणी असलेले जे काही शब्द आहे, वन डे टू मेक अ मॅटर वर्स, एक दिवस असं झालं, दॅट इज मॅटर वर्स. कोणती तरी खूप वाईट असे ते मॅटर घडलं गेलं. म्हणजेच काय झालं, बिफोर अवर नेम्स वेअर फिक्स, आमच्या नाव बदलायच्या आधी काहीतरी घडलं गेलं. ॲज वी वेअर बिंग वॉश बाय नर्स वी गॉट कम्प्लिटली मिक्स अँड दस यू सी माय फेट्स डिक्री. आता डिक्री म्हणजे काय, दॅट इज वी कॅन से दॅट डिक्री मीन्स दॅट ऑर्डर, निवाडा, जे फरमान. विम मीन्स दॅट अ फ्रेक ऑर अ सडन चेंज ऑफ माइंड, लहर. विम म्हणजे काय, त्या रादर नर्स विम, जी काही नर्स होती तिची एखादी लहर आली असेल आणि तिने काय केलं असेल, दॅट माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन्ड मी अँड आय गॉट ख्रिश्चन्ड हिम. ख्रिश्चन मीन्स दॅट एक प्रकारे आपण म्हणतो ना, नेम गिवन टू अ बेबी ॲट द नेमिंग सेरेमनी. नेमिंग सेरेमनीमध्ये जे बाळांना नाव दिलं जातं त्याला म्हणतात ख्रिश्चन्ड, म्हणजे नामकरण केलं. माय ब्रदर गॉट ख्रिश्चन्ड मी अँड आय गॉट ख्रिश्चन्ड हिम, म्हणजेच काय, माझ्या भावाचं नाव मला देण्यात आलं आणि माझं नाव माझ्या भावाला देण्यात आलं. मग हे कशामुळे घडलं असेल, दॅट इज डोंट नो, रादर नर्स विम ऑर माय फेट्स डिग्री, किंवा माझं जे काही फेट्स आहे, जे काही माझं भवितव्य आहे, जे काही माझं भविष्य आहे, त्याच्या माझ्या नशिबाने असं फरमान दिलं असेल, किंवा जी काही नर्स आहे त्या नर्सच्या मनामध्ये तिला लहर झाली असेल, त्यामुळे तिने आम्हाला दोघांना मिक्स करून टाकलं. बघा या ठिकाणी दिलेलं डिस्क्रिप्शन बघूया आपण. वन डे जस्ट बिफोर देअर ख्रिश्चनिंग ॲज दे वेअर बिंग वॉश बाय द नर्स दे गॉट इंटरचेंज, म्हणजे अगदी त्यांना नावं द्यायच्या आधी, ज्यावेळेस त्यांचं नामकरण होण्याच्या आधीच
त्या नर्सने त्यांना काय केलं, वेअर बिंग वॉश बाय द नर्स. आपण म्हणतो ना जन्मल्यानंतर त्यांना आंघोळ घातली जाते, त्या पद्धतीने नर्सने त्यांना आंघोळ घातली आणि दे गॉट इंटरचेंज. आणि त्याच वेळेला आमच्यामध्ये बदल झाला. म्हणजे कळालं नाही नर्सला सुद्धा की नेमकं याच्यामध्ये आधी जन्माला कोण आलंय, म्हणजे याच्यामधलं नेमकं जुळं कोण म्हणून जन्माला आलं हे माहीत नाही. आणि एक प्रकारे ह्युमरसली या ठिकाणी जे काही हेनरी आहे पोएट म्हणतात की त्या नर्सने आम्हा दोघांना मिक्स करून टाकलं. मला माझ्या भावाचं नाव दिलं आणि जॉनला हेनरी करून टाकलं आणि हेनरीला जॉन करून टाकलं, असं पोएट म्हणतायत. Thus it was either due to the nurse's mistakes or because of a destiny decision. आता डेस्टिनी म्हणजे काय, नशीब, फेट. एक तर कशामुळे झालं असेल, एक तर ती नर्सची जी काही नर्स आहे तिची चूक असेल किंवा माझा नशिबाचं एखादा डिसिजन असेल, त्यामुळे ही गोष्ट झाली. द नॅरेटर्स ब्रदर गॉड ख्रिश्चन हिज ब्रदर अँड द ब्रदर गॉड ख्रिश्चन जॉन. द नेम जॉन इंटेंडेड फॉर द नॅरेटर. म्हणजे एक प्रकारे नॅरेटर जे काय होता त्याला नाव जॉन देण्यात आलं आणि जॉनला हेनरी हे नाव देण्यात आलं. म्हणजे त्यावेळेस एक प्रकारे ते म्हणतात की आम्हाला त्याच वेळेला मिक्स करण्यात आलं होतं. सी द नेक्स्ट. लेट सी द थर्ड वन. दिस फॅटल लाइकनेस इवन डॉग. दिस फॅटल लाइकनेस इवन डॉग माय फुटस्टेप्स when at school, and I was always getting flogged. For John turned out a fool, I put this question fruitlessly to everyone I knew. What would you do if you were me to prove that you were you? खूप छान या ठिकाणी दिलेलं आहे बघा. फेटल, दिस फेटल लाइकनेस. फेटल मीन्स दॅट हार्मफुल ऑर लिडिंग टू डिझास्टर, म्हणजे अगदी हानिकारक. दिस फेटल लाइकनेस, हा जो सारखेपणा होता खूप फेटल होता, हानिकारक होता माझ्यासाठी तरी. इवन डॉग्ड माय फुटस्टेप्स वेन ॲट स्कूल. जो फेटल लाइकनेस होता तो कशा पद्धतीने होता बघा. द नॅरेटर सेज दॅट द लाइकनेस हॅड व्हेरी बॅड अँड सिरियस इफेक्ट अँड फॉलोड द टू लाईक अ शॅडो ऑल थ्रू देअर लाईव्स. म्हणजे अगदीच हा जो काही हानिकारक लाइकनेस होता तो अगदी माझ्या वेन ॲट स्कूल, माय फुटस्टेप्स वेन ॲट स्कूल, म्हणजे अगदी शाळेपर्यंत सुद्धा येऊन पोचलेला होता. ॲट स्कूल द नॅरेटर वॉज युजली पनिश फॉर द मिस्टेक्स. ॲट स्कूल द नॅरेटर वॉज युजली पनिश फॉर द मिस्टेक्स मेड बाय हिज ब्रदर. म्हणजे जर शाळेमध्ये काय व्हायचं, ज्यावेळेस त्याचा जो काही भाऊ होता त्यांनी जर काही कुरापती केल्या, त्यांनी काही चुका केल्या, तर त्याला पनिशमेंट होण्याऐवजी मला पनिशमेंट होती, कारण मी त्याच्यासारखा दिसत होतो. बघा या ठिकाणी पहिल्या लाईनमध्ये सुद्धा द फेटल लाइकनेस इवन डॉग. आता डॉग्ड, आपण त्याला डॉग्ड म्हणू किंवा डॉगिड म्हणू शकतो. या ठिकाणी DOGGED, डॉगिड म्हणजे काय, कंटिन्यू टू फॉलो, पिच्छानं. आणि हाच जो काही फेटल लाइकनेस होता पिच्छानं सोडणारा, तो अगदी तो कुठपर्यंत येऊन पोचला होता, शाळेपर्यंत येऊन पोचला होता. माय फुटस्टेप वेन ॲट स्कूल अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड. फ्लॉग्ड म्हणजे बिटन अप, चोप. गेटिंग फ्लॉग म्हणजे काय बसायचा, मला चोप बसायचा, मला मार बसायचा. फॉर जॉन टर्न आउट अ फुल, आय put this question fruitlessly. Fruitlessly means that without producing any useful result. म्हणजे निरर्थकपणे मी हा आय पुट दिस क्वेश्चन, मी असा एक प्रश्न विचारतोय, त्याच्यामध्ये काही पण अशी युजफुल रिझल्ट मला मिळणार नाही, तरी पण हा मी प्रश्न विचारतोय. तो काय प्रश्न विचारला आहे त्यांनी, दॅट इज टू एव्हरी वन आय न्यू व्हॉट वूड यू डू इफ यू वेअर मी टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू. म्हणजेच काय, या ठिकाणी द नॅरेटर पुट द फॉलोइंग क्वेश्चन टू एव्हरी वन ही न्यू, दो विदाउट गेटिंग अ डेफिनेट आन्सर, what he would do in order to prove his identity if he were in his narrator's place. मग तो सगळ्यांना प्रश्न विचारतोय की व्हॉट ही वुड डू, त्यांनी काय केलं पाहिजे, त्याची जी काय आयडेंटिटी होती ती दाखवण्यासाठी किंवा ती ओळख दाखवण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे, हा प्रश्न त्यांनी
जे काही आपले या ठिकाणी असलेला पोएट आहे, आपल्या सगळ्यांना रीडरला हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. जर आता या ठिकाणी आपल्याला जे काही नॅरेटर आहे, जे काही पोएट आहे, निवेदक आहे, त्यांनी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे, मग त्या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकतो. मग कशा पद्धतीने आपण ते देऊ शकतो? जर त्या नॅरेटरला त्याची आयडेंटिटी, त्याचं जी काही ओळख आहे ती जर प्रूव्ह करायची असेल, ती जर दाखवायची असेल, तर त्यांनी काय केलं पाहिजे? that in such cases to keep some different outward sign like a mode of dress. मग काहीतरी काय करायला पाहिजे नव्हतं? आता ही ह्युमरस पोएम आहे ॲक्च्युली, पण जर असा प्रश्न आपल्याला विचारला तर तुम्ही आपल्याला हे उत्तर देणं गरजेचं असतं. मग नॅरेटरनी काय करायला पाहिजे नव्हतं? म्हणजे एक तर डिफरंट आउटवर्ड साईन लाईक मोड ऑफ ड्रेस, वेगवेगळ्या साईनचे ड्रेस त्यांनी वापरायला पाहिजे नव्हते, हेअरस्टाईल वेगळी करायला पाहिजे नव्हती, त्यांचं जे काही मॅनरिझम ते वेगळं असायला पाहिजे नव्हतं, आणि अशानुसार आपली आयडेंटिटी आपल्याला जपता आली असती, असं आपण उत्तर त्या ठिकाणी देऊ शकतो. आणि मग या ठिकाणी जर आपण पाहिलं की मोस्ट ऑफ टाईम जो नॅरेटर होता तोच बऱ्याच वेळेला त्याला अशा अडचणीमध्ये येत होता, या दॅट इज लाईकनेसमुळे, त्या सारखेपणामुळे. सी द नेक्स्ट वन, आवर क्लोज रिझेम्बलन्स टर्न द टाईड of my domestic life, for somehow my intended bride became my brother's wife. In fact, year after year the same absurd mistakes went on, and when I died the neighbors came and buried brother John. आता लास्टचं तर खूपच ह्युमरस आहे, खूपच हसण्यासारखं आहे बघा. आता या ठिकाणी असलेले जे काही हार्ड वर्ड्स आहे ते, फर्स्ट वन इज गिवन रिझेम्बलन्स. रिझेम्बलन्स मीन्स दॅट लाईकनेस म्हणजे सारखेपणा. टर्न द टाईड, that is given here, a turn the tides, the meaning is change the course or a direction, म्हणजे अगदी परिस्थिती बदलली. हा जो काही सारखेपणा होता ना, त्या सारखेपणामुळे तर काहीतरी वेगळीच गोष्ट घडली. काय घडली बघूया. अजून आधी आपण हार्डवर्ड्स बघूया. इंटेंडेड म्हणजे दॅट इज गिवन हिअर अ प्लॅन फॉर, म्हणजे ठरवलेली जे असतं किंवा एंगेज केलेली असतं, ठरवलेली. ॲब्सर्ड, आता ॲब्सर्ड मीन्स दॅट अगदी फुलिश, ॲब्सर्ड गोष्ट, एकदम फुलिश मिस्टेक केली त्यांनी, मूर्खपणाची चूक असलेली. मग ती कोणती गोष्ट झाली होती बघूया. आवर क्लोज रिझेम्बलन्स टर्न द टाईड, इवन द नॅरेटर्स डोमेस्टिक लाईफ वॉज अफेक्टेड बाय धीस क्लोज रिझेम्बलन्स. जी त्याची डोमेस्टिक लाईफ होती ती सुद्धा डिस्टर्ब झाली होती या क्लोज म्हणजे अगदी जवळचं जे काही सारखेपणा होता त्याच्यामुळे. काय झालं होतं बघा. For it turned out that the girl he intended to marry became his brother's wife. त्याची जी काही नॅरेटरची जी काही इंटेंडेड ठरवलेली जी काही बायको होती, होणारी बायको होती, ती नंतर कोणाची बायको झाली? त्याच्या भावाची बायको झाली. इयर आफ्टर इयर द सेम ॲब्सर्ड मिस्टेक्स वेंट ऑन. वर्षानुवर्ष या ज्या काही फुलिश अशा ज्या मूर्खपणाच्या सगळ्या चुकीच्या गोष्टी चालू होत्या, ह्या चुका होत होत्या. विथ द रिझल्ट दॅट वेन द नॅरेटर डाईड, बघा, आणि अगदी शेवट रिझल्ट याचा काय झाला, अगदी त्याचा परिणाम म्हणून काय झाला. द नेबर्स केम अँड बरीड हिज ब्रदर जॉन, मिस्टेकिंग हिम फॉर द नॅरेटर हिमसेल्फ. म्हणजे शेवटी असं झालं की द नेबर्स केम देअर अँड बरीड हिज ब्रदर जॉन. जसं काही नॅरेटरच मेला आहे आणि सगळी शेजारी लोक आली, त्या शेजारच्या लोकांनी कोणाला त्या ठिकाणी जमिनीमध्ये म्हणजे रादर दफन केलं, बरीड इज ब्रदर जॉन. त्या नॅरेटरच्या भावाला जॉनलाच त्या ठिकाणी नॅरेटरऐवजी दफन करण्यात आलं. हे जर लास्ट जर बघितलं तर खूपच ह्युमरस आहे. याच्यामध्ये जर म्हटलं तर खरंच हायपरबोल प्रॉपरली ही फिगर ऑफ स्पीच वापरली गेलेली आहे. आता याच्यामध्ये बघितलं तर टू मिस्टेक मेन्शन इन द एक्स्ट्रॅक्ट. आता जे काही हे या ठिकाणी असलेल्या जे काही स्टांजा आहे ना, याच्यामध्ये 2 मिस्टेक सांगितलेल्या. त्या कोणत्या मिस्टेक आहे बघा. पहिली आहे जो काही स्पीकर आहे किंवा नॅरेटर आहे त्याचा भाऊ, द स्पीकर्स ब्रदर मॅरीड द ब्राईड इंटेंडेड फॉर द स्पीकर. म्हणजे जो काही स्पीकरची होणारी जी काही नॅरेटरची बायको होती त्याचं लग्न त्याच्या भावाशी होतं आहे. आणि वेन द स्पीकर डाईड द नेबर्स बरीड हिज ब्रदर जॉन. आणि ज्यावेळी स्पीकर जो काही नॅरेटर होता तो मरण पावला, त्यावेळेला शेजारी लोक आली आणि त्या जो काही नॅरेटरच्या भावालाच त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी
दफन केलं. ह्या 2 मिस्टेक्स या ठिकाणी या स्टांजामध्ये सांगितलेलं आहे. आय थिंक जी काही पोयम आहे तुम्हाला नक्कीच कळाली असेल. आणि याच्यामध्ये असलेली जी काही सेंट्रल आयडिया आपण बघूया आणि या ठिकाणी असलेला जे काही रायमिंग स्कीमसुद्धा या ठिकाणी दिली ती आधी बघूया. या ठिकाणी असलेली सेंट्रल आयडिया आहे बघा. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज द प्रॉब्लेम फेस्ड बाय वन ऑफ द आयडेंटिकल ट्विन्स. हिअर द प्रॉब्लेम इज सो एक्झॅगरेटेड दॅट इट क्रिएट्स अ ह्युमरस इफेक्ट. आता सेंट्रल आयडिया म्हणजे काय, पोएममध्ये जो काही प्रॉब्लेम असतात, जे काही अडचणी असतात, फेस बाय वन ऑफ द आयडेंटिकल ट्विन्स, जे काही आयडेंटिकल ट्विन्स असतात ज्याची ओळख जुळी म्हणून केलेली असते, त्या ट्विन्सला रादर, आता ट्विन्स म्हणजे काय, दोघं जरी म्हटलं तर आपण त्याला ट्विन्सच म्हणणार आहे. तर दोघांनाही कधी ना कधी कोणते कोणते प्रॉब्लेम फेस करावेच लागतात. हे प्रॉब्लेम्स असतातच. मग त्याच्यावरसुद्धा उपाय काय केला पाहिजे? काही ते कोड वर्ड्स असतील किंवा त्यांची हेअरस्टाईल चेंज केली पाहिजे, असं काहीतरी करता येऊ शकतं. आणि हे जे काही प्रॉब्लेम या ठिकाणी सांगितले दॅट इज व्हेरी एक्झॅगरेटेड, खूपच प्रभावीपणे अतिशयोक्तीने सांगितलेले, म्हणून या ठिकाणी आपण म्हणतो ना खूप जास्त करून एक्झॅगरेटेड, खूप जास्त करून सांगितलेले, म्हणून आपल्याला या ठिकाणी हसायला येतं. दिस क्रिएट अ ह्युमरस इफेक्ट, एक विनोदी असा इफेक्ट या ठिकाणी तयार होते. स्टील द पोएट अचीव अ बॅलन्स बाय मेकिंग द रीडर बिलीव्ह ॲट लिस्ट फॉर अ ब्रीफ मोमेंट द लॉजिक ऑफ हिज आर्ग्युमेंट. तरीसुद्धा जो काही पोएट आहे त्याने ते बॅलन्स केलेलं आहे, रीडर्स म्हणजे जो काही वाचक आहे त्याचा विश्वास बसेल, ब्रीफ मोमेंट, छोट्याशा तरी क्षणापुरता तरी विश्वास बसेल, तेवढं तरी त्यांनी बॅलन्स केलेलं आहे. ही आहे सेंट्रल आयडिया किंवा थीम ऑफ दिस पोएम. आणि रायमिंग स्कीम आहे ए बी ए बी. या ठिकाणी असलेली रायमिंग स्कीम आहे ए बी ए बी. पहिल्या स्टांजामध्ये आपण बघूया की नेमकी रायमिंग स्कीम जी आहे ए बी कशी आहे बघा. फर्स्ट वन इज गिवन हिअर अ लिंब, जस्ट गिव हिअर अ ए. देन लिम्बशी जी काही सेम साऊंड आहे हिम, दॅट्स वाय वी जस्ट गिवन हिअर ए. ब्रदर another means that b again. kin twin again a. pitch b means that ab. ही आहे रायमिंग स्कीम. आय थिंक ही जे काही पोएम आहे तुम्हाला नक्कीच कळाली असेल. ओके फ्रेंड्स, थँक्यू. We will see in the next session.